माझ्यासाठी वेगळं राहिलेलं आहे. हाल काय करू संकल्प, पण हा संकल्प मेळावा रमेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होतो आणि अरविंद दरेकर, गोपाल शेट्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व नेते, महाराष्ट्र प्रदेश, मुंबई प्रदेश आणि जिल्हा तालुक्याचे सगळे पदाधिकारी, वार्डाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. एक तर रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पक्ष आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याची बाबासाहेबांची भूमिका होती ती अंमलात आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं त्यांना आवश्यक आहे. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी संघर्ष करण्याची आपली तयारी असली पाहिजे. मी अनेक वेळेला राहुल गांधींना दाखवलं, मी अनेक वेळेला पार्लमेंटमध्ये राहुल गांधींना दाखवलं, कारण सरकार आहे आपलं. राहुल गांधी सातत्यानं बोलत असतात की मतांची चोरी होते. ज्या वेळेला तुम्हाला एवढ्या जागा मिळाल्या त्यावेळेला आम्ही असं म्हटलं नाही. लोकसभेमध्ये 14 मध्ये 19 मध्ये काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेता पद मिळेल एवढ्या जागा मिळाल्यानंतर लोकसभेमध्ये गोपाळ शेट्टीजी माझ्यासोबत आम्ही दोघे एकत्र होतो आणि अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीचा प्रचार करण्याचं काम सुरू आहे. आपण वस्तीवस्तीतल्या लोकांना सांगितलं पाहिजे की नरेंद्र मोदीजी यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी या देशाचं संविधान बदललं तर थोडा, पण बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्याची भूमिका घेतलेली आहे. विनाकारण समाजामध्ये फूट पाडायची अशा पद्धतीची नीती काँग्रेस पक्षाची आहे. डिवाइड अँड रूलची पॉलिसी त्याची नेमकी आहे. मी सुद्धा काँग्रेस पक्षासोबत होतो आणि आज मी भारतीय जनता पक्षासोबत आहे, नरेंद्र मोदींच्या सोबत आहे, एनडीएमध्ये आहे. माझ्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे. माझ्या पक्षाला कोणी संपवलं नव्हतं. माझा पक्ष देशाच्या सर्व राज्यामध्ये नाव पोचलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकॉग्नाइज आहे. लवकरच अरुणाचल प्रदेश किंवा मेघालय किंवा त्रिपुरा या ठिकाणी 2 ठिकाणी आपला पक्ष रेकॉग्नाइज झाला. रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळणार आहे. त्यामुळं भाजपवर किंवा नरेंद्र मोदींच्यावर, अमित शहावर आरोप केले जातात हे पक्ष संपवतात. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार मजबूत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासोबत राहून, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला सोबत घेऊन या महाराष्ट्रातल्या दलितांना, गोरगरिबांना, झोपडपट्टीच्या माणसाला न्याय द्यायचा. गोपाल शेट्टी म्हणत होते की माझी आठवणींच्या बरोबर एका झोपडपट्टीत भेट झाली होती. रमेश गायकवाड म्हणाले की मी कुठल्या झोपडपट्टीत गेलो म्हणाला, गौतमनगर झोपडपट्टीमध्ये गणपत पाटील. तुला माहित नाही की या मुंबईमध्ये अशी की झोपडपट्टी नाही की त्या ठिकाणी मी गेलो नाही. या गणपत पाटील नगर आता तर एवढं वसलेलं आहे, ज्या ठिकाणी चिखलामध्ये मी त्या ठिकाणी आलेलो. काय झोपड्या होत्या त्यावेळेला मिळालेलं आहे. पॅन्सरच्या छावण्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये होत्या. आज सुद्धा आरपीआयच्या आहे. रिपब्लिकन पक्षाचे किती खासदार आहेत, आमदार आहेत, यापेक्षा रिपब्लिकन पक्ष तळागाळातल्या लोकांशी जोडला गेलेला पक्ष आहे. सगळ्या जातीचे, धर्माचे लोक, साऊथ इंडियन असतील, नॉर्थ इंडियन असतील, गुजराती असतील, छत्तीसगडचे लोक असतील, वेस्ट बंगालचे लोक असतील, सभी लोगों के साथ रिपब्लिकन पार्टी का बहुत ही अच्छा रिश्ता है और मैंने ऐसा रिश्ता बनाया है कि कोई भी तोड़ने का प्रयत्न करेगी तो रिश्ता नहीं टूटेगा.
मैं सबको लेकर आगे बढ़ने वाला हूं। माइनॉरिटी के साथ भी मेरे संबंध अच्छे, मुसलमानों के साथ भी मेरे संबंध अच्छे। और मैंने ये भी समझाया है कि वह नरेंद्र मोदी जी की सरकार आपके खिलाफ नहीं है। नरेंद्र मोदी साहब ने जो योजनाएं बनाई, जनधन योजना है, आवास योजना है, उज्ज्वला योजना है, मुद्रा योजना है, देश भर में अभी तक कम से कम 51 करोड़ से ज्यादा लोगों के अकाउंट बैंक में खुले। कम से कम 50 करोड़ से ज्यादा लोगों को मुद्रा योजना का लोन मिला। 10 करोड़ से ज्यादा लोगों को गैस सिलेंडर मिला। 4 करोड़ से ज्यादा लोगों को प्रधानमंत्री आवास योजना का मकान मिला है। उसमें मुस्लिम कम्युनिटी में लोग आते हैं, गांव के और शहरों के, जो भी मतलब उसमें कैटेगरी में बैठते हैं। जो 10% आरक्षण हमने दिया है उसमें मुस्लिम आते हैं, मुस्लिम आते हैं, क्रिश्चियन भी उसमें आते हैं, हिंदू आते हैं। तो नरेंद्र मोदी जी की सरकार ने ऐसा नहीं किया कि भाई मुसलमान के लिए नहीं मिलेगा धक्के। और मैं मुसलमानों को बताना चाहता हूं कि ये कांग्रेस वाले समाज में फूट डालते हैं। ये कांग्रेस वाले बीजेपी पर बेबुनियाद आरोप करते रहते हैं। और ये देश में संविधान बाबा साहब का बदलेगा, बाबा साहब का संविधान बदलेगा, मुसलमान खतरे में है, इसी तरह की बातें की जाती है। मैं आपको इतना ही याद दिलाना चाहता हूं कि जब बाबरी मस्जिद टूटी थी 6 दिसंबर 1992 को, तब मैं महाराष्ट्र की सरकार में सामाजिक न्याय डिपार्टमेंट का मंत्री था। 6 दिसंबर को ऐसा हुआ था, बाबरी मस्जिद टूटी थी। तब कुछ दंगे मुंबई में हुई थी, जरूर हुई थी। कुछ दिन, 8-10 दिन, 15 दिन तक दंगे हुई थी। और उसके बाद जो मुसलमान लड़के आतंकवादी फील्ड में चले गए मुंबई के। उसके बाद आपको मालूम है कि रेल में बॉम्ब ब्लास्ट हुआ। जब छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल जो अभी है तो कुकुला टर्मिनल था, वहां भी कम से कम 300 से ज्यादा लोगों की मृत्यु हुई थी, हत्या मृत्यु हुई थी। कई बार इसी तरह के बॉम्ब ब्लास्ट हुए, लेकिन 92-93 जनवरी के बाद एक भी मुसलमान के घर पर किसी ने पत्थर मारा है? बिल्कुल एक भी मुसलमान के घर पर किसी ने पत्थर नहीं मारा है। इसलिए इतनी डरने की बात नहीं है। संविधान आपके साथ है, हम आपके साथ है, मोदी जी आपके साथ है, दरेकर जी आपके साथ है, गोपाल शेट्टी आपके साथ है। तो समाज में विश्वास पैदा करने का प्रयत्न बिल्कुल नहीं होना चाहिए। हम समाज में एकता चाहते हैं। आज भारताची इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे। राहुल गांधी म्हणतात की या देशाची इकॉनॉमी ढेड आहे, ते म्हणतात या देशाची इकॉनॉमी ढेड आहे, त्याचं बिघडलेलं हेड आहे। म्हणजे अशा पद्धतीनं या देशाची इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे। 25 करोडपेक्षा जास्त लोक आपले गरीब रेषेच्या वरती आलेले आहेत। सगळंच आम्ही काम केलं असं नाहीये, तर आपण पाहिलंय की रोड किती चांगले होत आहे, रेल्वे स्टेशनमध्ये किती चांगला सुधार होतो आहे, रेल्वेच्या डब्यामध्ये किती मॉडर्नायझेशन होत आहे, एअरपोर्ट किती चांगले बनत आहे, आणि स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून, मेक इन इंडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू तयार होत आहेत। आणि आता तर माननीय नरेंद्र मोदीजींनी 58% जो कर भरण्यापेक्षा एकाच ठिकाणी कर भरायचा अशा पद्धतीची